नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपर अंतर्गत सामाजिकरणावर शाळेचा प्रभाव कशा पद्धतीने पडतो या अनुषंगाने माहिती घेऊया। शाळा ही एक औपचारिक शिक्षण संस्था आहे। काही विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मानवाने तिची निर्मिती केली। समाजातील वातावरण हे मानवनिर्मित असले तरी ते स्वाभाविकपणे विकसित होते। उलट शालेय वातावरण हेतुपुरस्सर व कृत्रिमरित्या निर्माण करता आल्याने ते मुलांच्या सर्वांगीण विकासाला योग्य असावे। समाजातील उत्कृष्ट, जीवनदायी, सृजनशील भागांचेच त्यात प्रतिबिंब पडावे हे अपेक्षित आहे। जी प्रक्रिया नियंत्रित व हेतुपूर्वक असते ती औपचारिक असते। शाळेत शिक्षणाची औपचारिक प्रक्रिया चालते, म्हणूनच शाळा हे औपचारिक शिक्षणाचे साधन आहे असे म्हणतात। शाळा ही मुलांना औपचारिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी आहे। शाळेतून नियोजनबद्ध अभ्यासक्रमातून शास्त्रशुद्ध शिक्षण मिळते। औपचारिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी शाळा निर्माण झाली असल्याने ती सामाजिक दोषापासून अलिप्त असावी असाही विचार यामध्ये व्यक्त केलेला आहे। यानंतर आपण शाळेच्या व्याख्या बघूया। व्यक्ती आणि समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक नियंत्रित केलेली प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय, आणि ही प्रक्रिया ज्या स्थळी चालते ते स्थळ म्हणजे शाळा होय। दुसरी व्याख्या बघूया। शाळा म्हणजे अशी जागा की जेथे व्यापक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय कृतीचे वळण मुलांना लावले जाते किंवा मुलांचा सुयोग्य अपेक्षित दिशेने विकास होण्यासाठी, त्यांच्यामध्ये गुणसमृद्ध जीवन निर्माण होण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या कृती आणि कौशल्य यांचा लाभ करून देणारे खास वातावरण म्हणजे शाळा होय। म्हणजेच या ठिकाणी शाळेच्या या व्याख्येच्या माध्यमातून विद्यार्थ्यावरती योग्य ते संस्कार, योग्य त्या मूल्यांची रुजवणूक केली जाते हे आपल्याला निदर्शनास येते। यानंतर आपण सामाजिकीकरणात शाळेची भूमिका किंवा प्रभाव कसा पडतो हे पाहूया। शाळेच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिकीकरणावर विविध घटकांचा प्रभाव पडतो। त्यामध्ये संस्कृती संक्रमण व संवर्धन, व्यक्तिभिन्नतेला संधी प्राप्त होते, ज्ञान संवर्धन, समायोजन क्षमता विकसित होते, व्यावसायिक विकास, नागरिकत्वाचे शिक्षण, नैतिक आध्यात्मिक मूल्यांची रुजवण, संघभावनेचा विकास होतो, सहकार्य वृत्ती वाढीस लागते, निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता, सामंजस्य, शिस्त,